हरे कृष्णा. आज आपण अधिक महिन्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. अधिक महिना अर्थात पुरुषोत्तम मास हा काय येतो, त्याच्या मागचं कारण काय आहे किंवा यामध्ये काय विधी करायचे आहेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. सुरुवातीला अधिक महिना हा काय आहे. आपल्या हिंदू पंचांगानुसार एक आहे चंद्रवर्ष, दुसरा आहे सौर्यवर्ष. अर्थात चंद्राची आणि सूर्याची गती याच्यानुसार जी काही गणना केलेली आहे किंवा जे कॅलेंडर बनवलं गेलेलं आहे त्यामध्ये असं वर्णन येतं की चंद्राला एक वर्ष पूर्ण करण्यासाठी 354 दिवस लागतात आणि सूर्याला एक वर्षाचा जो कालावधी आहे त्यासाठी साधारण 365 दिवस लागतात. अर्थात प्रत्येक वर्षामध्ये चंद्रवर्ष आणि सौर्यवर्ष यामध्ये 11 दिवसांचा हा फरक येतो. आणि जेव्हा असे 3 वर्ष होतात त्या 3 वर्षानंतर जर प्रत्येक वर्षाचे 11 दिवस जर पकडले तर एक महिना हा अधिक होतो. आणि म्हणून आपल्या ऋषीमुनींनी असेल किंवा आपल्या आचार्यांनी असेल की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून अभ्यास करून एक फार सुंदर वर्णन या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या ग्रंथांच्या मध्ये येतं. खास करून पद्मपुराणामध्ये असेल, ब्रह्मांड पुराणामध्ये असेल, स्कंद पुराणामध्ये असेल की हा जो अधिक महिना आलेला आहे याचं वर्णन कसं केलेलं आहे. आपल्या हिंदू परंपरेमध्ये प्रत्येक गोष्टीला एक अधिष्ठात्री देवता आहे की जसं गंगा असेल तर गंगा देवी आहे, यमुना असेल तर यमुना देवी आहे, वृंदावन साक्षात एक पुरुषोत्तम भगवंतांचं धाम आहे. प्रत्येक गोष्टीची एक अधिष्ठात्री देवता आहे. तसं प्रत्येक महिन्याला देखील एक अधिष्ठात्री देवता आहे. पण जेव्हा हा अधिक महिना आला तर ह्या अधिक महिन्याला कोणीही अधिष्ठात्री देवता नव्हतं आणि या महिन्याला सर्वजण मलमास म्हणून बघू लागले. आणि मलमास याचा अर्थ काय की बाबा ज्याचा काहीही उपयोग नाहीये. आणि म्हणून खास करून या महिन्यामध्ये आपण पाहतो सूर्याचं संक्रमण नाही आहे. अर्थात संक्रांती, सूर्य संक्रांती हा जो आपण शब्दप्रयोग करतो तर सूर्याचं कोणत्याही राशीमध्ये संक्रमण या महिन्यामध्ये नाहीये. आणि म्हणून ह्या महिन्यामध्ये असं सांगितलं जातं की कोणतीही शुभ कार्य अर्थात संस्कार कार्य करू नये कारण सूर्याचं संक्रमण नाही आहे. त्यामुळे सर्वच 12ही मासांनी ह्या निर्माण झालेल्या एका मासाला पूर्णपणे वर्ज केलं, त्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. तेव्हा हा जो अधिक महिना निर्माण झालेला होता ज्याला सगळे मलमास म्हणू लागले, हा अतिशय नाराज होऊन खिन्न होऊन हे स्वतः भगवान नारायणांच्याकडे गेले. म्हणाले तुम्ही सांगा की आता काय करणं गरजेचं आहे. तेव्हा स्वतः भगवान नारायणांनी त्या अधिक महिन्याला घेऊन गोलोकमध्ये गेले भगवान श्रीकृष्णांच्याकडे. आणि भगवान श्रीकृष्णांच्याकडे गेल्यानंतर अधिक मासांनी स्वतःची व्यथा सांगितली की मला कुणीही स्वीकार केलेलं नाही आहे कारण या महिन्यामध्ये सूर्याचं संक्रमण नसल्यामुळे कोणत्याही शुभ गोष्टी होणार नाहीत आणि म्हणून मला मलव्रत त्याग केलेलं आहे. आणि अर्थात भगवान श्रीकृष्ण जे भक्तवत्सल आहेत, जे सर्वांना सामावून घेणारे आहेत, ते म्हणाले की निश्चितच जर तुला सर्वांनी त्याग केलेला असेल तर मी तुझा त्याग करणार नाही आणि माझं नाव मी तुला देईन. आणि म्हणून तुझं आजपासून जे नाव आहे ते पुरुषोत्तम मास असं होईल. आणि जेव्हा भगवंतांनी असं त्या मासाला सांगितलं, अधिक मासाला, की तुझं आजपासून नाव पुरुषोत्तम आहे, तर तेव्हा अधिक मासाला अतिशय आनंद झाला. आणि स्वतः भगवंतांनी वर्णन केलं या महिन्यामध्ये जो भगवंताविषयी अधिक भक्ती करण्यासाठी जेवढे काही प्रयत्न करतो त्यासाठी त्याला कार्तिक महिन्यापेक्षाही अधिक फळ मिळेल असं वर्णन केलं गेलेलं आहे. कार्तिक महिना हा प्रत्येक वर्षी येतो पण अधिक महिना हा 3 वर्षामध्ये येतो. आणि म्हणून असंही वर्णन आहे की या अधिक महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या प्रीत्यर्थ नामजप करणं, श्रवण करणं, भागवताचं वाचन करणं, भक्तांची सेवा करणं, तीर्थाटन करणं आणि जास्तीत जास्त आध्यात्मिक प्रगती कशी होईल यासाठी हा महिना खास करून दिलेला आहे. आणि म्हणून खास करून या महिन्यामध्ये आपण पाहतो की कोणत्याही संस्कारामध्ये किंवा शुभ कार्यामध्ये आपला वेळ व्यतीत न करता तो काळ शुद्ध भक्तीसाठी कसा व्यतीत करता येईल यासाठी हा महिना बनवण्यात आलेला आहे. आणि म्हणून ह्या महिन्यामध्ये दीपदान करणं असेल, या महिन्यामध्ये भगवंतांना प्रदक्षिणा घालणं असेल, या महिन्यामध्ये भगवंतांचा नामजप करणं असेल, या महिन्यामध्ये भगवंता प्रीत्यर्थ यज्ञयाग करणं असेल, या महिन्यामध्ये खास करून भगवंताबद्दलच्या कथा श्रवण करणं असेल, भागवत कथा श्रवण असेल, वाचन असेल, या गोष्टींचं विशेष महात्म्य हे सांगितले गेलेलं आहे. कारण हा महिना खास करून शुद्ध भक्तीसाठी निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून ज्या व्यक्तीला
याच जीवनामध्ये भगवत धामाची प्राप्ती करायची आहे, त्यांनी या अधिक मासाचा उपयोग शुद्ध भक्ती करण्यासाठी करावा, असं आपल्या सर्व ऋषीमुनींनी साधू संतांनी सांगितलेलं आहे. तर चला, येणारा अधिक महिना, खास करून या वर्षी ज्येष्ठ महिना हा अधिक महिना म्हणून आलेला आहे आणि यामध्ये 17 तारखेपासून 17 मे पासून ते 15 जून पर्यंत हा अधिक महिना आहे. तर या अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपण भगवंतांचं नामजप करूया, गीता भागवताचं श्रवण करूया, भक्तांची सेवा करू, दररोज नित्यनेमाने भगवान श्रीकृष्णांची पूजा करू आणि हा महिना पुरुषोत्तम भगवंतांना समर्पित करूया त्यांनी दिलेल्या आज्ञेनुसार. हरे कृष्ण.